श्री गुरुचरित्र अवतरणिका। श्री गणेशाय नमः। श्री गुरुदेव दत्तात्रेय चरणारविंदाभ्यां नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः। गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। प्रथमाध्यायी मंगलाचरण। मुख्य देवतांचे असे स्मरण। श्री गुरुमूर्तीचे दर्शन भक्तांप्रती जाहले। द्वितीयाध्यायी ब्रह्मोत्पत्ती। चारी युगांचे भाव कथिती। श्री गुरुसेवा दीपकाप्रती घडली ऐसे कथियले। नामधारका अमरजा संगमा श्री गुरुनेती आपुले धामा। अंबरीश दुर्वास यांचा महिमा तृतीयाध्यायी कथियला। चतुर्थाध्यायी अनसूये प्रती छळावया त्रैमूर्ती येती। परितियेचे पुत्र होती स्तनपान करीती आनंदे। पंचमी श्री दत्तात्रेय धरी स्वये अवतार पिठापुरी। श्रीपाद श्री वल्लभ नामधारी तीर्थयात्रेसी निघाले। सहाव्यात लिंग घेऊनी रावण जाता गोकर्णी। विघ्नेश्वरे विघ्न करुनी स्थापना केली तयाची। गोकर्ण महिमा असंख्यात राया प्रति गौतम सांगत। चांडाळी उद्धरिली अकस्मात सातव्या अध्यायी वर्णिती। माता पुत्र जीव देत होती तया प्रति श्री गुरु कथा सांगती। शनी प्रदोष व्रत देती ज्ञानी करीती अष्टमी। नवमा अध्यायी रजकाप्रती कृपाळू गुरु राज्य देती। दर्शन देऊ म्हणती पुढती गुप्त झाले मग तेथे। तस्करी मारिला भक्त ब्राह्मण तस्करा वधिती श्री गुरु येऊन। ब्राह्मणाला प्राणदान देती दशमाध्यायात। माधव ब्राह्मण करंजपुरी अंबा नामे त्याची नारी। नृसिंह सरस्वती तिचे उदरी एकादशी अवतरले। द्वादशाध्यायी मातेप्रती ज्ञान कथुनी पुत्र देती। काशी क्षेत्री संन्यास घेती यात्रा करीती उत्तरेची। माता पित्यांते करंजपुरी भेटूनी येती गोदातीरी। कुक्षी व्यथेच्या विप्रावरी कृपा करीती त्रयोदशी। क्रूर यवनाते करुणी शासन सायं देवास वरदान देती श्री गुरु कृपा करून। 14व्या अध्यायी पंचदशी श्री गुरुमूर्ती तीर्थे सांगती शिष्यांप्रती। यात्रे दवडूनी गुप्त होती वैजनाथी श्री गुरु। षोडशी ब्राह्मणा श्री गुरुभक्ती कथुनी दिधली ज्ञानशक्ती। श्री गुरु आले भिल्लवडी प्रती भुवनेश्वरी सन्निध। भुवनेश्वरीला मूर्ख ब्राह्मण जीवा छेदुनी करी अर्पण। त्यास श्री गुरूंनी विद्या देऊन धन्य केला सप्तदशी। घेवडा उपटून दारिद्र्याचा कुंभ दिधला हेमाचा। वर्णिला प्रताप श्री गुरूंचा अष्टादशाध्यायात। औदुंबराचे करुणी वर्णन योगिनींस देऊनी वरदान। गाणगापुरास आपण 19 श्री गुरु गेले। स्त्रियेचा संबंध दवडून पुत्र दिधले तिजला 2। एक मरता कथिती ज्ञान सिद्ध रूपे 20व्यात। तेची कथा 21 प्रेता आणिले औदुंबरापाशी। श्री गुरु येऊनी तेथे निशी पुत्र उठविती कृपाळू। भिक्षा दरिद्र्य घरी येती त्याची वंध्या महिषी होती। तीस करून दुग्धवती 22व्यात वर दिधला। 23व्यात श्री गुरुस राजा नेई गाणगापुरास। तेथे उद्धरती राक्षस त्रिविक्रम करी श्री गुरुनिंदा। भेटो जाती त्रिविक्रमा दाविती विश्वरूप महिमा। विप्र लागे श्री गुरुपाद पद्मा 24व्यात वर देती। म्लेच्छापुढे वेद म्हणती विप्रते त्रिविक्रमा चळती। त्याला घेऊनी सांगाती गुरुपाशी आला 25। 26व्यात तया ब्राह्मणा श्री गुरु सांगती वेदरचना। त्यागा म्हणती वादकल्पना परिते उन्मत नायकती। 27 आणुनी पतिता विप्रांशी वेद वाद करिता। कुंठित करुणी शापग्रस्ता ब्रह्मराक्षस त्या केले। 28 तया पतिता धर्माधर्म सांगोनी कथा। पुनरपि देऊनी पतितावस्था ग्रहाप्रती दवडिला।
39 भस्म प्रभाव त्रिविक्रमा कथिती गुरुराव राक्षसा उद्धरी वामदेव हा इतिहास तयांतची 30 पती मरता तयाची स्त्री करी बहु आकांता 30 श्री गुरु नाना कथा कथुनी शांतवू पहाती 31व्यात तेची कथा पतिव्रतेचे धर्म सांगता सहगमन प्रकार बोधिता ते स्त्रिये ते जगद्गुरु सहगमनी निघता सती श्री गुरुस झाली नमस्कारिती आशीर्वाद देऊनी तिचा पती 32व्यात उठविला 33व्यात रुद्राक्ष धारण कथा कुक्कुट मर्कट दोघे जण वैश्यवेशेचे कथन करीती राया ते पराशर रुद्राध्याय महिमा वर्णन 34व्यात निरूपण राजपुत्र केला संजीवन नारद भेटले रायाते 35 प्रसंगात कचदेव यानी कथा वर्तत आणिक सोमवार व्रत सीमंतिनीच्या प्रसंगे 36 ब्रह्मनिष्ठ ब्राह्मणा स्त्रियेने नेले परान्न भोजना कंटाळूनी धरिते श्री गुरुचरणा त्याला कर्म मार्ग सांगती 37 नाना धर्म विप्रा सांगोनी ब्रह्मकर्म प्रसन्न होऊनी वर उत्तम देती श्री गुरु तयाते 38 भास्कर ब्राह्मण तिघांपुरते आणिले अन्न जेविले बहु ब्राह्मण आणिक गावचे शूद्रादी सोमनाथाची गंगा युवती 60 वर्षाची वंध्या होती 30 दिधली पुत्र संतती 39वे अध्यायी नरहरी करवी शुक्षकाष्टा अर्चवुनी दवडिले त्याच्या कुष्टा शबरकथा शिष्यवरिष्ठां 40व्यात सांगती 41 सायमदेवा हस्ते घेती श्री गुरुसेवा ईश्वर पार्वती संवाद बरवा काशी यात्रा निरूपण पुत्र कलत्रेसी सायमदेव येऊनी करीती श्री गुरुस्तव त्याला कथिती यात्राभाव वरही देती 42 43 अनंत व्रत धर्मराया कृष्ण सांगत तेची कथा सायमदेवा प्रत सांगोनी व्रत करविती 44 तंतुकार भक्तासी श्री पर्वत दावुनी क्षणेसी शिवरात्री पुण्यकथा त्यासी विमर्शन राजाली कथियेली 45 कुष्टी ब्राह्मण आला तुळजापुराहून त्याला करवुनी संगमी स्नान कुष्ठनासुनी ज्ञान देती कल्लेश्वर हिप्परगे ग्रामास श्री गुरु भेटती नरहरी कवीस आपुला शिष्य करीती त्यास 46वे अध्यायी 47 दिवाळी सण गुरुसी आमंत्रिती 7 जन तितुकी रूपे धरुनी आपण गेले मठी ही राहिले 48 शूद्रशेती त्याचा जोंधळा कापुनी टाकीती शतगुणे पिकवुनी पुढती आनंदविले तयाते 49 श्री गुरुमूर्ती अमरजा संगम महात्म्य कथिती स्नान करवुनी दवडिती कुष्ठ देवार्जिती रत्नाबाईचे म्लेच्छाचा स्फोटक दवडिती भक्तिस्तव त्याचे नगरा जाती पुढे श्री पर्वती भेटो म्हणती 50वे अध्यायी 51-52 गुरुमूर्ती देखोनिया शिती पाप प्रवृत्ती उपद्रवीतील नानायती म्हणून गुप्त रूपे राहावे ऐसा करुणी निर्धार शिष्यांसी सांगती गुरुवर आजी आम्ही जाऊ पर्वतावर मल्लिकार्जुन यात्रेसी ऐसे ऐकुनी भक्तजन मनी होती अति उद्विग्न शोक करीती आक्रंदोन श्री गुरुचरणी लोळती इतुके पाहुनी श्री गुरुमूर्ती वरद हस्ते तया कुरवाळीती मदभजनी धरा आसक्ती मठधामी राहुनिया ऐसे बोधुनी शिष्यांसी श्री गुरु गेले कर्दळी वनासी नाविक मुखे सांगुनी गोष्टीसी निजानंदी निमग्न होती ऐसे अपार श्री गुरुचरित्र अनंत कथा परम पवित्र
त्यातील 52 अध्याय मात्र प्रस्तुत कथिले तुझ लागी. सिद्ध म्हणे नामधारका तुझ कथिली अवतरणिका. श्री गुरु गेले वाटती लोका परी श्री गुरु गुप्त असती गाणगापुरी. कलियुगी अधर्म वृद्धी पावले म्हणून श्री गुरु गुप्त झाले. भक्तजनाला जैसे पहिले तैसे भेटती अद्यापि. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु.